एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। हा महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर कशी काम करत होता, तो घंटागाडी ड्रायव्हर होता। काल त्याची गाडी धुताना घंटागाडी धुताना तसंच त्याची सुद्धा मोटर धुत असताना त्याला करंट लागून जागेवरच तो मृत्यू पडला। ते महानगरपालिकेचा रॅम्प आहे, महापालिकेचा ठिया आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यामध्ये। अजून हा हेल्मेट सुद्धा मक्तेदाराकडे काम करत होता, परंतु काम करत असताना जबाबदारी मक्तेदाराची महानगरपालिकेची। कालच्यापासून कोणीही बोलायला तयार नाही। तिथे 2 लहान लेकरं आहेत आणि तिचे आई बाप अजून मिसेस आहे, त्याच्यावर कुटुंब होता। त्याने 2 पाळ्या काम करून त्याचा कुटुंब चालत होता। आज अचानक तो करंट लागून मयत झालेला आहे। ह्याला खरं म्हटलं तर मक्तेदार जबाबदारी असते। एका साध्या सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरांनी सुद्धा कामगारांवर इन्शुरन्स उतरत आहे। मग एवढी महानगरपालिकेचा करोडो रुपयाचा उलाढाला करत आहे, पण त्या मक्तेदारांनी त्या कामगारावर कधीही इन्शुरन्स उतरवलेलं नाही। म्हणून कालच्यापासून बोलतो त्याला काय तर त्यांना मदत करा, कोणी मदत करायला तयार नाही। महापालिकेत सुद्धा लोक कोणी यायला तयार नाही। आयुक्तांना सुद्धा रिक्वेस्ट केलं मी, आयुक्त म्हणले पाठवतो, त्यांनी सुद्धा पाठवलं नाही। उपायुक्तांना फोन केलो की आमच्याकडे कमिटी दिली आहे, आम्हाला वेळ मिळत नाही। म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की कामगाराचा जीव एवढा स्वस्त झाला महापालिकेला अजून त्या मक्तेदारांना, असं मला वाटतं। यासाठी आम्ही इथं आंदोलन केलं। पोलीस खात्याने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्या मक्तेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू। यासाठी त्यांनी सांगितलं होतं, इथून उठलो। अजून महानगरपालिके हे गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सुद्धा महानगरपालिकेच्या विरुद्ध सुद्धा आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे। 2 कुत्रे मरून पडले तिथं करंट लागून, हे सुद्धा त्यांची एवढी लापरवाही त्यांची आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आपले कामगार काम करतात, त्या कामगार म्हणले तर आपण जेव्हापेक्षा जास्त त्याला सांभाळावं लागतंय। ते घाणीचं साम्राज्य आहे, कचरा उचलतात, घाणीमध्ये हात घालून काम करतात। अशा लोकांना सुद्धा तुम्ही विचार करत म्हणजे काय अर्थ आहे? त्यासाठी माझी एकच विनंती की महापालिकेबरोबर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी माझी विनंती आहे। नाव अश्विन कुमार मानवे, सदरच्या घनकचरा व्यवस्थापनमध्ये वॉटर गेस ही कंपनी सोलापूर महानगरपालिका येथे कचऱ्याचे टेंडर घेण्यात आलेले आहे 2024 मध्ये। त्या पद्धतीने आम्ही घनकचऱ्याच्या टेंडरचे सह मक्तेदार म्हणून आम्ही त्यांचे काम पाहत आहे। ह्याच्या अनुषंगाने सदरचे गुरसिद्धप्पा हिरेमठ हा आमच्याकडे RC कॉन्ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे व त्याच्या सेकंड शिफ्टमध्ये काम चालू असताना तो पलीकडे HSR टाकी रॅम्प येथे ट्रान्सपोर्टेशन येते, तो तिथे रॅम्पवर त्याचे बाईक घेऊन गाडी तो स्वतः धुवत असताना त्याला करंट लागून त्याच्या जागीच मृत्यू पडलेला आहे। सदरच्या आमच्या कंपनीकडून त्याला 2 लाख रुपये आम्ही सध्या परिस्थितीत घोषित केलेले आहे त्यांच्या परिवाराकडे। अजून त्यांच्यात बाबा मिस्त्री व त्यांनी आम्ही बसून काय त्याच्यात अजून मार्ग चांगला निघेल त्या पद्धतीने आम्ही त्या कंपनीमार्फत त्यांना सहकार्य करून त्यांना न्याय मिळवण्याची माझी ही इच्छा आहे व मी करून देईन, ही माझी शाश्वती गवाह आहे। सर, इन्शुरन्स वगैरे काढलं होतं का? हां, इन्शुरन्स वगैरे त्याचं काढलेलं आहे। ESI आणि PF त्या माध्यमातून 2, 2.5, 3 लाख जेवढे मिळतील त्याचा आम्ही पाठपुरावा करून ते पण आम्ही सहकार्य करून त्याला आम्ही त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ। सर, ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आलं होतं का? ग्रुप इन्शुरन्स हे आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे आपल्या महापालिकेच्या नियमामध्ये नाही आहे। ESI हे फक्त त्यांच्या दवाखान्यासाठी आणि परिवारासाठी आहे। ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेले, जर आता यांची मागणी आहे ग्रुप इन्शुरन्स काढा म्हणून सकाळच्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे, ते पण आम्ही इन्शुरन्स 3 दिवसात त्यांना काढून देऊ। सगळ्यांना जे आमचे कर्मचारी 600 आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही इन्शुरन्स काढून देऊ।